विदर्भवादाचा मुद्दा आज पुन्हा एकदा विधानसभेमध्ये पेटला। विधानसभेमध्ये या मुद्द्यावरून गोंधळ निर्माण झाला। विरोधकांबरोबरच शिवसेनेच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची मागणी केली। मुख्यमंत्री वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर निवेदन देताना विरोधक वेलमध्ये उतरले। विरोधकांनी कागद भिरकावले। वेगळ्या विदर्भाच्या घोषणा देणाऱ्यांवर महाराष्ट्र द्रोहाचा खटला भरण्याची मागणीही शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी केली। पण या सगळ्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी तोडीस तोड उत्तर दिलं। मुख्यमंत्र्यांनी अत्यंत आक्रमक भाषण केलं। माझ्याजवळ अध्यक्ष महोदय 16 जुलै 2016 रोजी मांडलेला एक ठराव आहे। याच विधानसभेत मांडलेला ठराव आहे। आता या सत्राकरता दाखल केलेला मागच्या सत्रात जो होता तो ठराव आहे। विदर्भाच्या सार्वजनिक विकासासाठी विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे ही त्या भागातील जनतेची मागणी विचारात घेता संविधानातील तरतुदीप्रमाणे विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा शासनास करीत आहे। हा ठराव दिलेला आहे सन्माननीय विजय वडेट्टीवार काँग्रेसचे सदस्य यांनी। सन्माननीय जयंत पाटील साहेब, आम्ही तुमच्या मेहरबानीने निवडून आलेलो नाहीये, हे लक्षात ठेवा। राज्यातल्या जनतेने आम्हाला निवडून दिला, तुमच्या मेहरबानीने आलेलो नाहीये। या राज्यातल्या जनतेला अधिकार आम्हाला राजीनामा मागायचा, तुम्हाला नाही आहे। आमचं मूल्यमापन या राज्यातली जनता करेल, तुमच्या मेहरबानीने आम्ही राज्य करत नाही, लक्षात ठेवा। आणि आम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारायच्या आधी जाओ पहले प्रफुल्ल भाई पटेल से सवाल पूछो, उनका बोलना क्या है विचारा त्यांना। काल त्यांनी सार्वजनिकपणे टीव्हीवर त्या ठिकाणी सांगितलं की माझा वेगळ्या विदर्भाला समर्थन आहे। मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, लक्षात ठेवा, अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। या ठिकाणी जे सरकार आहे ते भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं युतीचं सरकार आहे। या दोन पक्षाची गेले 25 वर्ष वेगळी भूमिका आहे। अध्यक्ष महोदय, ती पक्षाची भूमिका आहे। भाजपची पहिल्या दिवशीपासून छोट्या राज्यांची भूमिका आहे, ही लपवलेली नाही। आम्ही टाकाला जाऊन भांडं लपवत नाही। सेनेची पहिल्या दिवशीपासून भूमिका ही अखंड महाराष्ट्राची अध्यक्ष महोदय, ती भूमिका त्यांनी कधी सोडलेली नाही। पण इथे आम्ही दोघं सरकारमध्ये एकत्रित आहोत आणि त्यामुळे इथली भूमिका ही सरकारची भूमिका आहे, ती पक्षाची भूमिका असू शकत नाही। सरकार समोर वेगळ्या विदर्भाच्या संदर्भातला कुठलाही प्रस्ताव या क्षणी नाही। अध्यक्ष महोदय, तसा प्रस्ताव, अध्यक्ष महोदय, तसा कायदा अध्यक्ष महोदय या सभागृहाला करता देखील येत नाही। या सभागृहाच्या ते अखत्यारीत नाही, ते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे। राज्य सरकारने, राज्याच्या कॅबिनेटने अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीवर चर्चाही केलेली नाही।